चला तर बालमित्रांनो, आज आपण वर्ड्स अँड पझल्स बघत आहोत. रीड दी वर्ड्स अलाउड, कॉपी एनी वन वर्ड फ्रॉम ईच ग्रुप. आपण वाचूनच घेऊ, कॉपी तुम्ही नंतर करून घ्यायचं. चला तर मग आपण सगळे शब्द वाचून घेऊ. चला, बॅग, BAG बॅग, बॅग टॅग, लेट नेट गेट सेट, गेट लेट डेट, केक टेक मेक, बॅक पॅक क्वॅक, कार जार फार, जीप कीप शीप, किक पिक सीक, सिंग रिंग थिंग, ओल्ड होल्ड गोल्ड, बोट कोट गोट, डक लक ट्रक. या पद्धतीने आपल्याला हे शब्द AEIOU यांच्यावरून दिलेले आहेत. पण एचा साऊंड बहुतेक ठिकाणी आ असणार आहे, ईचा साऊंड ए असणार आहे. या ठिकाणी ए दीर्घ असणार आहे. नंतर इथे बघा, इथे पण त्याच पद्धतीने या ठिकाणी ईचा साऊंड आहे. या ठिकाणी आय असल्यावर सुद्धा आपण ईचंच त्याचं प्रोनाऊन्सिएशन करणार आहोत. या ठिकाणी ओचा साऊंड ओच घ्यायचा आहे आपल्याला. ओल्ड बोट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि यूचा साऊंड जो आहे तो आपल्याला अ घ्यायचा आहे. डक लक ट्रक. इथे लक्षात. आता खाली बघा, आपल्याला पझल दिलेला आहे, ते आपण सोडवूया. इथे बघा, मुलांची रांग आहे आणि इकडे क्वीन आहे. मग या ठिकाणी साहजिकच हा जो बॉक्स आहे या ठिकाणी येईल आपला क्यू. दॅट इज क्यू अँड दॅट इज क्वीन. आता बघा, पुढे इकडे ही मुलगी आहे आणि इकडे ही बकरी आहे. सो वी राईट हिअर जी, दॅट मीन्स इट गोट अँड इट विल बी गर्ल. या पद्धतीने आपण अनेक वेगवेगळे क्विज पझल्स आपण घेणार आहोत. बघा तर मग तुमच्यासाठी काही पझल्स बनवलेले आहेत. बघा तर या ठिकाणी वर्ड्स अँड पझल्स दिलेले आहेत. आता या ठिकाणी चित्र तर काही काढलेलं नाही, पण बघा इथे कोणतं अक्षर येईल की जेणेकरून री आणि आयगर पूर्ण होईल. तर या ठिकाणी आपला येणार आहे ट्री. दॅट इज ट्री अँड दॅट इज टायगर. बघा पुढचं UN आणि POON. मग या ठिकाणी आपण लिहिणार आहोत यस, दॅट मीन्स सन अँड दिस इज स्पून. आता या ठिकाणी अस आणि केट. मग काय लिहू आपण या ठिकाणी बी लिहिणार आहोत आपण. म्हणजे हे शब्द बनेल बस आणि उभा शब्द बनेल बकेट. आता इथे बघा, पुन्हा इथे कोणतं अक्षर येईल? अक आणि ओवर डी घ्यावं लागेल आपल्याला. डक आणि डोअर. इथे बघा आर, लगेच समजते आपल्याला. रॅबिट रोज. आणि इकडे कोणतं अक्षर घेऊ की जेणेकरून आडवा आणि उभा दोघं शब्द व्यवस्थित बनतील? इथे आपल्याला घ्यावं लागेल एच. दॅट इज हॉर्स अँड दिस इज हाऊस. या पद्धतीने छोटीशी वर्ड्स आणि पझल्सचं क्विज आपल्याला बुकमध्ये दिलेली आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा, सराव करा.